नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या महायुद्धामध्ये आज अंतिम दिवस। या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवारांनी आपली बाईक रॅलीचे आयोजन केले होते। या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाकडे। या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लढत देत आहेत। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये बाईक रॅलीचे आयोजन केले होते। या बाईक रॅलीच्या आयोजनामध्ये उभाटा गटाचे उमेदवार केदार दिघे यांनीही बाईक रॅलीचे आयोजन केले। तर हे दोन्ही शिवसेने पक्ष एकमेकांसमोर आले व या बाईक रॅलीमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेक भिडले व काही काळ हा वाद झाला। ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा वाद काही काळ टळला। रूट तुम्हाला दिलाय ना, आम्हाला माहिती आहे। केदार दिघेंची रॅली होती, त्यामध्ये शिवसैनिक आणि केदार दिघे शिवसेना भेटले। काय प्रकार झाला त्यावेळी? साहेब तिथे असं झालं, आता आमचे शिंदे साहेबांचा गट ज्यात गटबाजी ह्या लोकांनी केले, साहेबांनी गटबाजी केव्हा केलेली नव्हती। जसं आता तुम्ही बोला दोन शिवसेना, ही शिवसेना आमची जी शिवसेना शिंदे साहेबांनी जी खरी शिवसेना ही शिंदे साहेबांनी टिकवली। आता हे बघा सर्व जनसमुदाय बघताय तुम्ही कसं रॅलीला, बरं त्यांची तो रोड शो होता, रॅली होती, आमचे सर्व शिवसैनिक एका साईड होते, त्यांना रोड आम्ही सर्व खुला करून दिला होता। मग त्यांनी त्या रोडनी जायचं होतं, त्यांच्यात एक अति उत्साह एकूण कार्यकर्ता होता, तो खाली उतरून शिंदे साहेबांच्या नावाने तुम्ही पाहिलं ते आवाज द्यायला लागला, विरोधामध्ये आवाज द्यायला लागला। मग मला सांगा, हे शिवसैनिक गप्प बसले, आम्ही गप्प बसू का? आज शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्रासाठी ह्या ठाण्यासाठी आमच्यासाठी काय केले ते अख्ख्या दुनियेने बघितले। त्यांना काय गरज होती का? तुमचा रस्ता खुला होता, तुम्ही जावा ना। आमचे सर्व शिवसेना एका साईडला होते, तो तुम्हाला आत्ताचा तो अति उत्साही होता, उतरून काय 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 आवाज द्यायला लागला, काय गरज होती? गरज होती का सांगा? त्याच्याने आम्ही जो आवाज दिला, मग आमच्याकडून तर काहीच होणार नव्हतं। ते त्यांना आता त्यांची भीती वाटायला लागली। आता तुम्ही बघा, त्यांची रॅली आता गेली, आमच्या वार्डामध्ये त्यांचा प्रचार सभा होते, मोजून त्यांच्याकडे 10-25 लोक सो येत नव्हते त्यांच्याकडे। गद्दार दुसरे लोक गद्दार, आमचे गद्दार नाही, आम्ही लोक गद्दार नाही, आमचे साहेब चांगले, पण ते गद्दार आहे। विषय असा आहे की त्यांची रॅली तिथनं सुरुवात होती, आमची रॅली ऑन द वे होती। पण तुम्ही एक बघितलं तर कार्यकर्त्यांनी जो उत्स्फूर्त मी हात दाखवल्यावरती जो प्रतिसाद त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय, त्याच्यावरनं असं समजतं की मूळ शिवसेना आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने ते देखील कुठेतरी भावुक आणि एक वेगळं आत्मीयता, एक वेगळी प्रेम माझ्याप्रती आहे। आणि त्याकरता त्या सगळ्यांनी हस्तांदोलन करत, सगळ्यांनी मला हात दाखवत, सगळ्यांनी हेच सांगितलं की आमचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत।